आणि खरं सांगायला गेलं तर मला हे असं फुल सर्कल मुवमेंट वाटतं. 24 मार्च 2024ला मी हे चॅनल स्टार्ट केलेलं आणि आता ऑलमोस्ट 24 मार्च 2026ला मला यूट्यूबचं पेमेंट आलं. ते थोडंसं खूप सरियल वाटतं. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? नमस्ते, वेलकम और वेलकम बॅक टू दिस चॅनल. फायनली मला तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे की माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही मला इतकं प्रेम दिल्याबद्दल आतापर्यंत आणि ह्यापुढेही देत राहा. सो आणि अजून जास्त थँक्यू माझ्या फ्रेंड्सला, वैभवी, यशी, शिवानी आणि यश, वरद आणि पूनम आणि माझे सगळे फ्रेंड्स, यो गँगला, रोमांच पण सुद्धा, मी रोमांचला पण विसरली नाही आहे, आणि बाकी सगळे जे मी ह्यांना मेन्शन नाही करत आहे ते पण फ्रेंड्स मला खूप सपोर्ट केलं. बट बेसिकली मी तुम्हाला सांगते की ही जर्नी कशी स्टार्ट झाली आणि या जर्नीमध्ये काय काय अडथळा आले आणि यूट्यूब मॉनिटाईज कसं करतं जर तुम्हाला पण यूट्यूब स्टार्ट करायचं असेल तर. आणि विदाउट एनी फर्दर बडबड लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ. सो मी स्टार्ट केलं होतं माझं यूट्यूबचं चॅनल 24 मार्च 2024ला आणि ते तर मी असं सहजपणे स्टार्ट केलं. मी असं एक रँडम व्हिडिओ शूट केला आणि मग शिवानीला पाठवला अँड शी इज लाईक खूप जास्त चांगलं आहे, पोस्ट कर. आणि मी विचार केला की तसंही लोक जज करतातच, करूया आपण पोस्ट, आणि खूप चांगला रिस्पॉन्स होता. त्याच्यानंतर म्हणजे मी अशी पोस्ट करत राहिली, म्हणजे एक मंथ मी काही नाही पोस्ट केला आणि मग त्याच्यानंतर मी ऑलमोस्ट 4 डेजने यूट्यूबवरती पोस्ट करायची. मी पहिले हॉल व्हिडिओज केला, मग व्लॉग्स केला आणि मग तसं जर्नी माझी स्टार्ट झाली. सो फर्स्ट खरं सांगायला गेलं तर टाईम डिफरन्समुळे भरपूर प्रॉब्लेम्स व्हायचे. म्हणजे तिकडची सकाळ इकडे तिकडची संध्याकाळ इकडे सकाळ, इकडची सकाळ तिकडची संध्याकाळ. सो असं असायचं, म्हणजे 10 hours डिफरन्स असायचा. सो मी असं माझ्या सकाळी इंडियन टाईम संध्याकाळसाठी स्केड्यूल करायची. सो ते खूप असं टाईम डिफरन्समुळे प्रॉब्लेम व्हायचे आणि मला कळायचं नाही की काय कसं करू, काय करू. त्यामुळे असं वाटायचं की व्ह्यूज कमी आहेत आणि ते तसं आहे. बट मी विचार केला की काही असू दे अपूर्व, आपल्याला यूट्यूब आवडतं, आपण पोस्ट करूया, पुढे बघूया. सो त्यामुळे झालं. बट जेव्हा मी US मध्ये होती ना तेव्हा म्हणजे मी इतकी कॉन्फिडंट नव्हती, मला असं वाटतं. म्हणजे खरं सांगायला गेलं तर आजूबाजूचे लोक असे कॅमेरा फ्रेंडली नव्हते. सो म्हणजे मला असं एकटं व्लॉग, म्हणजे खरं सांगायला गेलं तर मी व्लॉग करायचे, म्हणजे मी फुल रेकॉर्ड करायचे आणि मग मी व्हॉइस ओव्हर द्यायची. बट कधी ते इतकं अपीलिंग नाही वाटत असं मला फील होतं जेव्हा आपण डायरेक्ट ऑडियन्सला कनेक्ट करतो, असं सिट डाऊन व्हिडिओज ऑरेल्स असं व्लॉग करतो, बोलतो, तेव्हा ते जास्त असं 1 to 1 कनेक्शन येतं ऑडियन्ससोबत. सो मला ते करायचं होतं, बट ते ना कॉन्फिडन्स तिथे लॅक होत होता आणि मी जेव्हा पण बोलायचे ना मी अशी स्ट्रेट हसत बोलायची. सो ते थोडंसं फेक वाटायचं. मी अपूर्वा नव्हती त्या व्हिडिओजमध्ये असं मला वाटतं, जेव्हा मी आत्ता माझ्या आईबाबांसोबत ते व्हिडिओज कधी बघते. आणि खरं सांगायला गेलं तर जेव्हा मी मध्ये आली तेव्हा माझे सगळे फ्रेंड्स यूट्यूबर्स आणि कॉन्टेंट क्रिएटर्स होते. सो लाईफ थोडीशी इझी झाली. सो जेव्हा मी आली ऑगस्टमध्ये, त्याच्यानंतर आम्ही ट्रिपला गेलो, म्हणजे असं व्लॉग स्टार्ट केला. मी त्यांच्यासमोरसुद्धाही म्हणजे माझा कॉन्फिडन्स लो होता, बट ते खूप जास्त त्या लोकांनी मला सपोर्ट केला आहे. सो मी काय सांगू, म्हणजे जेव्हा मी त्यांच्यासोबत एक चॅलेंज व्हिडिओ बनवत होती. सो फ्रेंड्स, सपोर्टिव्ह फ्रेंड्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. आणि टच वूड मी खूप जास्त लकी आहे की मला शिवानी, यश, वरद आणि पूनम आणि रोमांचसारखे फ्रेंड्स मिळालेले आहेत. माझे फ्रेंड्स असे असतात की तू कर, तू नाही केलं तर आम्ही इकडनं उठणार नाही. तर असं होतं माझे फ्रेंड्स, टू बी ऑनेस्ट. आणि माझं असं की बस तसं नाही, टीचर असं बोलतात की ह्याच्याशिवाय उठायचं नाही, हे नाही करायचं. आणि मी अशी हाय गायज कशी होतं, मी लेजिट अशी थरथरायची. म्हणजे आत्ता पण कधी असं मी कुठे गेली फॅमिलीसोबत तर मी आत्ता पण मला असं वाटतं की मी आउट ऑफ कम्फर्ट झोन जात नाही आहे, म्हणून मी इतकं लाईक कन्सिस्टंटली पोस्ट करू शकत नाही आहे. बट आता फायनली मला एक असा पुश मिळाला आहे की आता अपूर्व इतकं सगळं झालं आहे, आता सगळं चांगलं चालू आहे, तर यू शुड डू. सो मी आता अजून चांगला कॉन्टेंट करायचा ट्राय करेन. तुम्ही पण मला सांगा की तुम्हाला काय हवं आहे किंवा काय नको आहे. सो जेव्हा मी US मध्ये होती तुम्हाला समजलं असेल की काय मी स्ट्रगल करत होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी इंडियामध्ये आली ना तेव्हा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सगळे फ्रेंड्स कॉन्टेंट क्रिएटर्स होते, सगळेच कॅमेरा फ्रेंडली होते. जेव्हा पण आम्ही ट्रिप्सला जायचो तेव्हा असं कॉन्टेंट करायचं किंवा असं काही म्हणजे मजा यायची. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये असं इंटरॅक्टिव्ह असेल किंवा काय असेल तर खूप जास्त फन
आणि असं मजा येते टू बी ऑनेस्ट. आणि त्यात माझा ना इथे येऊन कॉन्फिडेंट वाढला. जेव्हा मी US मध्ये होती ना तेव्हा मी इतकी अशी शाय होती असं मला वाटतं आणि मी हॅपी नव्हती. म्हणजे मी असं हॅपी US मध्ये नव्हती असं मी बोलणार नाही, मी खूप हॅपी होती. बट म्हणजे मी कॅमेराच्या समोर शाय होती त्याच्यामुळे. आणि सपोज जर तुम्ही म्हणजे आता मी जर कोणाला बघत असेल आणि तो स्वतःच पर्सन थोडा शाय असेल तर मी त्याला का बघू, राईट, असं मला वाटतं. सो तेव्हा मला म्हणजे असं इतके जास्त व्ह्यूज नव्हते येत. बट मी कधी व्ह्यूजला घेऊन असं हे नव्हते की आता नाही व्ह्यूज आहेत तर मी पोस्ट करणार नाही, मी घोस्ट करेल. बट कारण की मला यूट्यूब खूप जास्त लाईक माझ्या हार्टच्या जवळचं आहे. सो मी कधी यूट्यूबला गिवअप नाही केलं आणि वॉज लाईक की ठीक आहे आपण बघूया. म्हणजे काय काय लोकांना लवकर सक्सेस मिळतो, तुला पूर्वा थोडा लेट मिळेल, बट तुला जे आवडतं ते तू केलं पाहिजे. सो मी कधी गिवअप नाही केलं. सो कन्सिस्टन्सी इज द की ह्यामध्ये. आणि कन्सिस्टन्सीमुळे ॲक्च्युली मला असं वाटतं की ही म्हणजे असं मी जेव्हा US इकडे आली तेव्हा माझं थोडंसं फास्ट ग्रोथ त्याच्यामुळे झालं. आणि जास्त करून थँक्स टू शिवानी आणि यश, त्यांनी पण खूप जास्त सपोर्ट केला. कारण की जेव्हा तुमचे फ्रेंड्स कॉन्टेंट क्रिएटर्स असतात तेव्हा तुम्हाला बिहाइंड द सीन BTS किंवा कसं म्हणजे बोलायचं किंवा कसं करायचं ते सगळं पण कळतं. सो ते एक मला प्लस पॉईंट होता जेव्हा मी इंडियाला आली तेव्हा. आणि मग मला कळायला लागलं की शाय बनवू नाही शकत. जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएटर बनायचं आहे तुला आउट ऑफ कम्फर्ट झोन जाऊन तुम्हाला कॅमेरासमोर बोलावंच लागेल. सो हे होतं माझं जर्नी. आणि म्हणजे मी कसं स्टार्ट केलं जर्नी तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यानंतर असं कधी कधी डेज येतात जेव्हा तुम्ही आउट ऑफ कॉन्टेंट असतात. असं नाही, कधी कधी आत्ता पण माझं होतं की मी आउट ऑफ कॉन्टेंट असते, बट ब्रेक गरजेचा असतो. सो मी मध्ये असा ब्रेक घेतलेला, बट आत्ता मी पुन्हा रेझ्यूम करणार आहे. आणि मला खूप सारे लोक, जेव्हा आता मी नाशिकला गेली होती तर 2-3 लोक मला येऊन बोलले की अपूर्वाचं कॉन्टेंट खूप आवडतं, खूप जास्त बरं वाटतं. आणि म्हणजे घराच्या आजूबाजूला पण मला खूप जास्त लोक भेटले. तर खरंच खूप जास्त असं ते सरियल मला फिलिंग येतं की काहीतरी करते आणि लोकांना आवडतं आहे ते. सो माझी एक ताई आहे तर ती ना कुठेतरी गेली होती तिच्या फॅमिलीमध्ये आणि तिच्या फॅमिलीमध्ये माझे कोणीतरी व्लॉग्स बघत होतं. आणि मग माझी ताई बोलली की ही तर मी हिचं म्हणजे स्पा वगैरे करते आणि वॅक्सिंग वगैरे करते, ही मी हिला ओळखते. आणि म्हणजे जिच्याकडनं मी आयब्रोज करते. कझिन तिच्या ताईला बोलत होते तू काय फेकतेस, आणि बसलाय की मग मला ते असं वाटलं की अपूर्वा किती लोक प्रेम देत आहेत, तू काय इतकं म्हणजे शाय बनते असं. आता मी ट्राय करणार आहे, मी आउट ऑफ कम्फर्ट झोन जाऊन काही झालं तरी व्लॉग आणि ते करणार आहे. जेव्हा तुम्हाला थोडंसं म्हणजे मला असं नाही बोलत आहे मी की मी अनग्रेटफुल आहे किंवा काही, बट मला असं वाटतं जेव्हा तुम्हाला प्रेम मिळतं, तुम्हाला रिस्पॉन्स पण चांगला मिळतो, तेव्हा तुम्हाला अजून जास्त पुश मिळतो टू क्रिएट मोर कॉन्टेंट. आणि तुम्ही लोक माझ्या कॉन्टेंटवरती म्हणजे आता मी लास्ट व्हिडिओ MTचा टाकला, खूप टाईम नंतर टाकला, तर मला असं वाटलेलं की नाही म्हणजे मला असं खूप असं हे होत होतं की मी इतका डेजने का पोस्ट करते. मला ना असं 4 डेजने पोस्ट करायची सवय आणि मी इतका डेज नव्हती पोस्ट करत. बट तरीसुद्धा लोकांनी खूप जास्त चांगले कॉमेंट्स केले, त्यांना व्हिडिओ आवडला. आणि मी इथे ह्या चॅनलवरती नेहमी असं विचार करते की मी जे काही आहे रिअल, ऑनेस्ट आणि रॉ राहायचं, आणि मी आत्तापर्यंत तेच राहिलं आहे. सो हे होतं माझं जर्नी. आणि आता आपण वळूया यूट्यूबचं लाईक मॉनिटायझेशन आणि कॉन्टेंट म्हणजे कसं ते यूट्यूबचं मॉनिटायझेशन करतात. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्सचं क्रायटेरिया आहे. जर तुमचं 1000 सबस्क्रायबर्स असतील, तुमचं 4000 वॉच आवर्स असतील किंवा 10 मिलियन व्ह्यूज ऑन शॉर्ट्स, तर तुम्ही यूट्यूब मॉनिटाईज करू शकतात. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला असं एक बँडविथ असतं, काहीतरी डॉलर्स असतात. ते जर तुम्ही डॉलर्स हिट केलं तर तुमचं बँक अकाउंटमध्ये पैसे येतात. पण त्याच्यासुद्धा आधी तुम्हाला तुमचं आयडेंटिफाय म्हणजे गव्हर्मेंट ID टाकावं लागतं यूट्यूबमध्ये. मग त्याच्यानंतर तुमचे बँक डिटेल्स टाकावं लागतात. आणि आधी ना यूट्यूबकडनं पिन यायचं आणि आता ते ऑनलाईनच सगळं होतं. जेव्हा तुम्ही ID टाकता तेव्हा यूट्यूब ऑनलाईनच व्हेरिफिकेशन करतं आणि मग ते सगळं होऊन जातं. सो हे होतं यूट्यूबचं मॉनिटायझेशन क्रायटेरिया. आणि तुम्हाला यूट्यूबचं मॉनिटायझेशन किंवा मी हे
म्हणजे असं समरीमध्येच सांगितलं, कारण की काय काय लोकांना म्हणजे मला माहिती नाही तुम्हाला किती माहिती आणि किती नाही माहिती. मग तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा, खरं सांगायला गेलं तर, की तुम्हाला काय काय पाहिजे आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये यूट्यूबचं मॉनिटायझेशन आणि जर तुम्हाला कोलॅबरेशन्स रिलेटेड किंवा काही असेल तर ते पण कॉमेंट्समध्ये सांगा. मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते करेन. सो या मला फक्त आता हे बोलायचं, आता हा व्हिडिओ कन्क्लूड करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी आणि मी खूप ग्रेटफुल आहे. आणि या आय एम हॅपी. थँक्यू सो मच. बाय. सी यू सून इन माय नेक्स्ट व्हिडिओ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पिंक हार्ट टाकायला विसरू नका. बाय.